काय भूमिका? नाही, आज जितेंद्र आव्हाड आमच्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना भेटायला जाणार आहेत आणि आरक्षणाबद्दल आमची भूमिका ही पहिल्या दिवसापासून स्पष्ट राहिलेली आहे आणि हा आरक्षणाचा मुद्दा हा राज्यातून हा तातडीने दिल्लीला गेला पाहिजे आणि मी गेले अनेक वर्ष सातत्याने केंद्र सरकारकडे मागणी करते. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या ज्या काही मागण्या या आहेत त्याच्यावर एक सविस्तर चर्चा व्हावी. अनेक लोकांना आरक्षण देण्यासाठी एक 5-6 बिलं अर्जुन मुंडाजी जे मंत्री होते केंद्रात त्यांनी आणली होती. मी अनेक वेळा मागणी केली आहे की आरक्षणाबद्दल देशामध्ये ज्या ज्या राज्यात मागणी आहे त्याचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल सरकारने आणावं आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा देश पातळीवर तातडीने झाली पाहिजे. ही आमची मागणी गेल्या अनेक वर्षाची आहे. काही जरांगेंना एंटरटेन केलं जातं, सीएम जातात तिथं, सगळे म्हणजे शिष्टमंडळ जातं, सगळे दिमतीला असतं आणि इकडे ओबीसी बसले तर कोणी डुंकूनही पाहत नाही अशी एक भावना तयार होते ओबीसी बांधवांमध्ये. कारण लोकसभेत ठरून ओबीसी उमेदवार पाडले गेले. हा महायुती ना त्यांची महायुतीचा हा प्रश्न आहे आणि सातत्याने मग आरक्षण असेल, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, नीटमध्ये काय झालंय तुम्ही बघताय, विद्यार्थी, असा एकही घटक नाही ज्यांच्यावर या सरकारने अन्याय केलेला नाही. त्यामुळे अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. घरं फोडा, पक्ष फोडा, आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED याचा वापर करून काही करा आणि सत्तेत या, हेच याचं धोरण राहिलेलं आहे. काल नाना पटोले बोलताना असं म्हटले की ठाकरे गट हा शोषित गट आहे आणि दुसरे पवार साहेबांचा गट यांना मिळून आम्ही बळ दिलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये. या बोलण्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकते का? आणखी आता काँग्रेसचे जास्त खासदार आलेत म्हणून नाना पटोलेंनी असं विधान इतना तो बनता है हो. व्हिडिओ पण व्हायरल झाला काल. हो, खूप दुर्दैवी तो व्हिडिओ आहे. मी तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर तो पाहिला आणि मला असं वाटतं त्यांच्याकडूनही स्पष्टीकरण पक्षाकडून आलेलं आहे. भाजप आज राज्यभरात त्यांच्या विरोधात आंदोलन करते की ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याला त्यांनी पाहिजे. कसं आहे की भारतीय जनता पक्षाकडे काही विषयच राहिले नाही. त्याच्यामुळे आमच्याकडून काही झालं की राज्य पातळीचा दौरा आपलं आंदोलनं ते करत राहतात. त्याच्यामुळे सत्तेत असलेल्या पक्षाकडे मूळ मुद्दे, नीटची परीक्षा, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या विषयांवर पडदा टाकायचा, याच्यासाठी हे भारतीय जनता पक्षाचे अतिशय केविलवाणी प्रयत्न होते. काही पवार साहेब बारामतीच्या दुष्काळी दौऱ्यावरती आहेत आणि एकूण या दुष्काळी दौऱ्याच्या माध्यमातून त्यांचं सातत्याने जे वक्तव्य होतं की महाराष्ट्रात सत्तेत बदल होईल आणि तसा तुम्ही आम्हाला तशा पद्धतीने मतदान. पण या सगळ्या याच्यामध्ये काय वाटतं की तुम्हाला असं काही होऊ शकते अपेक्षा काळात सत्तेमध्ये बदल महाराष्ट्रातल्या राज्यात? अर्थातच प्रत्येक आघाडी किंवा पक्ष हा चांगल्या मार्गाने पास होण्यासाठीच प्रयत्न करत असतो आणि महाविकास आघाडीने केलेलं कोविडमधलं काम किंवा त्या काळात झालेली कामं किंवा काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत असताना झालेली कर्जमाफी असेल किंवा जे धोरणात्मक निर्णय जे शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, महिलांच्या हिताचे जे होते ते घेण्याचं अतिशय चांगलं काम अनेक दशकं हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर जेव्हा सेना आमच्याबरोबर आली तेव्हाही घेण्यात आलेले आहेत. आणि आपण डेटा वाईज बघूया ना, आणि गेल्या 2-2.5 वर्षात त्यांचं सरकार आल्यापासून कोणाचं भलं झालं या राज्यात किंवा या देशात? अजित पवारांना ज्या पद्धतीने सध्या टार्गेट केलं जात आहे, सुरुवातीला ऑर्गनायझरमधून त्यांना त्यांच्यावरती टीका झालेली, पराभवाचं खापर कुठेतरी अजित पवारांवरती बोललं जात आहे. बैठकांमधून जो काही रोष व्यक्त केला जात आहे कुठेतरी त्यांना बाहेर महायुतीमधून बाहेर काढण्याचा हा सगळा दिसतो. मला खरंच याची काही माहिती नाही, कारण बारामती लोकसभा मतदारसंघ, महाराष्ट्र आणि येणारं आताचं सेशन याच्या सगळ्या तयारीमध्ये आम्ही फार व्यस्त आहोत. त्याच्यामुळे मला फारशी याची काही माहिती नाही. पण भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांशी कसं वागतात हे मी फार जवळून अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये कामाची संधी असल्यामुळे त्यांचे मित्रपक्ष आमच्याकडे खूप वेळा त्यांनी मन मोकळं केलेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांशी कसं वागतं हे मी 10-15 वर्ष दिल्लीत फार जवळून पाहिले. त्याच्यामुळे मला काय फार आश्चर्य वाटत नाही ते कुठल्याही मित्रपक्षाशी कसेही वागू शकतो. खडसे वेगवेगळ्या भागात तशीच परिस्थिती आहे. शिवसेनेकडून दावा केला की 6 जागा लढवायच्या, कसं त्यांनी सोडवलं जाणार, आपण किती जागा मागणार? नाही, जसं आहे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते आणि इच्छुक
अर्थातच त्यांच्या मागण्यांचा मान सन्मान केलाच पाहिजे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याची नोंद प्रत्येक, मग काँग्रेस घेईल, शिवसेना घेईल आणि अर्थातच आम्ही पण घेऊ आणि आमचे बाकीचे मित्रपक्षांचाही मान सन्मान करू आणि त्यानंतर आमचे सगळ्यांचे वरिष्ठ नेते हे चर्चेला बसतील आणि त्यातून आम्ही एक महाराष्ट्राच्या हिताचा आणि एक चांगलं प्रशासन आणि महाराष्ट्राच्या प्रगतीपथावर नेण्याचा ची जी गरज आहे त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र लढू. नाही, लीडरशिप इज ऑलवेज अ टेस्ट. फडणवीस रात्री पुन्हा दिल्लीतनं आले आणि असं म्हणतात की ते जाणार पण पुन्हा आले. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणाला कुठलं पद द्यायचं हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. बावनकुळे असं म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये 6 मुख्यमंत्री आहेत, आमच्याकडे मात्र देवेंद्र फडणवीस हेच नेते आहेत आणि मुख्यमंत्री पदाचा प्रश्न दिल्लीतनं सोडवला जाईल. म्हणजे मग देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत का त्यांना म्हणायचं होतं? त्याच्याबद्दलच काही आहे, वरिष्ठ नेते निर्णय घेतील. मात्र महाविकास आघाडीमध्ये सगळेच मुख्यमंत्री 6 मुख्यमंत्री आहेत. म्हणजे आमच्याकडे किती टॅलेंट आहे बघा, याचाही विचार केला पाहिजे ना. म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे एकच ऑप्शन आहे, आमच्याकडे 6 टॅलेंटेड लोक आहे आणि या देशात मेरिटला आणि टॅलेंटला शेवटी किंमत असते. आता एकनाथ खडसेंना भाजप मोठी जबाबदारी देणार आहे अशा चर्चा आता भाजपच्या गोटातून परत सुरू आहे. त्यांची नाराजी आहे राष्ट्रवादीमध्ये किंवा काय बोलणं झालं या सगळ्या संदर्भात, तुम्हाला वाटतं ते जातील भाजपमध्ये? आता ह्याची खरंच मला माहिती नाही, पण खडसे साहेब महाराष्ट्राचे मोठे नेते राहिलेले आहेत. आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलं आहे. रोहिणीताईंबरोबर महाराष्ट्रात आम्ही संघटनेत अनेक वर्षही काम करतो आहे. त्याच्यामुळे खडसे साहेब काय निर्णय घेतील ह्याची मला तरी फारशी काय माहिती नाही. परिषदेच्या एक असंतोष आहे, कुठलाच पक्ष त्यांना स्पेस देत नाहीये. सगळे म्हणतात भुजबळांनी बाहेर पडो, मुंडेंनी बाहेर पडो, वेगळा पक्ष. असं का होतंय? कुठलाच पक्ष फक्त मराठ्यांना जवळ करतो, ओबीसीना जवळ करत नाही, असं एक त्यांची भावना होईल. पुरोगामी महाराष्ट्रात हे चित्र बरोबर दिसतं. याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे. कारण का ज्या पद्धतीने मला आठवतं बारामती लोकसभा मतदारसंघात 10 वर्षापूर्वी माननीय देवेंद्रजी बारामतीला आमच्या घराच्या बाहेर येऊन म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. मग त्या आरक्षणाचं काय झालं? धनगर समाजाच्या आरक्षणासाठी, धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणासाठी सगळ्यात जास्त पार्लमेंटमध्ये कोणी जर बोललं असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि आपण डेटा काढून बोलूया. आणि पुन्हा मी तेच सांगते की अर्जुन मुंडाजी जेव्हा मंत्री होते तेव्हा सातत्याने आम्ही म्हणत होतो की एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आरक्षणाचं बिल आणावं. आत्ताही आणू शकतात, आता सत्तेत आले त्यांनी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणावं, सविस्तर चर्चा करू आणि ज्यांची मागणी आहे त्या प्रत्येक समाजाचा मान सन्मान आमच्याकडून केला जाईल. जालन्यामध्ये त्याला पाठिंबा आहे का आपल्या पक्षाचा? ज्या महाराष्ट्रात आणि भारतीय प्रत्येक नागरिकाचं जर आंदोलन चाललं असेल तर त्याच्याबद्दल अतिशय संवेदनशीलपणे जे सत्तेमध्ये आहेत किंवा विरोधी पक्षात आहेत त्यांनी त्याची नोंद घेतलीच पाहिजे. आणि आमचा पक्ष आणि आमची महाविकास आघाडी ही प्रत्येक विषयाबद्दल अतिशय संवेदनशील आहे. या सगळ्या याच्यामध्ये ताई आंदोलन होत आहे. जेव्हा जरांगे पाटील आंदोलनाला बसले होते, उपोषण बसले होते, दुसऱ्या दिवशी पवार साहेब त्या ठिकाणी जाऊन जरांगे पाटलांच्या भेटीसाठी गेले होते, उद्धव ठाकरे गेले होते. मात्र आत्ता ज्यावेळी लक्ष्मण हाके त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत, 7 दिवस झालेत, मात्र कोणी भेटायला. आज जितेंद्र आव्हाड चालले आहेत आमच्या वतीने त्यांच्याशी चर्चा करायला. शिवसेनेचा आज 58वा वर्धापन नाही, सरकार कोणाचीच दखल घेत नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठे सिरियस आहे हे सरकार? कुठल्याच आरक्षण असेल, शेतकरी असेल, महिलांचे प्रश्न असतील. आता पुण्याची ही जी पोर्चची केस आहे त्याचं पुढे काय झालं? एक महिला माझ्याकडे गेले 15 दिवस सातत्याने येते, तिची जमीन त्या अगरवाल कुटुंबाने घेतली आहे अशी कंप्लेन आली आहे. मी स्वतः पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये 8 दिवसापूर्वी गेले होते. मला 1 तासात उत्तर येणार होतं, त्याच्यानंतर 1 नाही 1000 तास झाले. काल मी पुन्हा कॉर्पोरेशनला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला की बाबा ही महिला माझ्याकडे येते, तिला न्याय मिळणार आहे की नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या केसेस, क्राईम, ड्रग्ज, हे सगळंच या राज्यात वाढलेलं आहे आणि पुण्यात तर नक्कीच वाढलेलं आहे. राज्यात मग मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लावते जाणीवपूर्वक अनरेस्ट निर्माण. जेव्हा सत्तेमध्ये जे लोक असतात, कुठल्याही प्रश्न, मग दुष्काळ असेल, आरक्षण असेल, नीटची परीक्षा असेल, त्या सगळ्याला जे प्रशासनात असतात त्यांची नैतिक जबाबदारी असते. सत्ता हवी आहे ना, मग कशासाठी हवी आहे? काल वसईमध्ये काल जी घटना घडली,
त्या तरुणीवरती ज्या पद्धतीने हल्ला झाला त्याचा राज्यभरात निषेध व्यक्त केला जातो. काय आहे नेमकी तुमचं? नाही, कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात असं होणं हे चुकीचंच आहे. आणि माझं म्हणणं आहे प्रशासन काय करतं, मग पोलीस यंत्रणा, मग भारतीय जनता पक्ष माझ्या नाराज होतं जेव्हा मी होम मिनिस्ट्रीच्या विरोधात बोलते. पण ह्या राज्यामध्ये क्राईम वाढलेला आहे हा डेटा, आणि मी कधी डेटाशिवाय आरोप कधीच कुणावर करत. पण महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रातला क्राईम वाढलेला आहे. हिट अँड रनची केस पुण्यात झाली पोर्सची, त्याच्यानंतर नागपूरला झाली. सातत्याने या गोष्टी घडतात. महिलांवरचे अत्याचार वाढत चाललेत. त्याला जबाबदार कोण? ड्रग्ज वाढत चाललेत. मग प्रशासन आणि होम मिनिस्ट्री करते काय? नाही, आता मिशन बारामती असं सध्या तरी दिसतं, कारण की पवारसाहेबांचा दौरा सलग आता 3 दिवस बारामतीमध्ये आहे. तुम्ही सुद्धा त्या दौऱ्यामध्ये असणार आहात. कुठेतरी आता विधानसभा काबीज करण्यासाठी ही तयारी तुमच्या पक्षाकडून सुरू आहे. कार्यकर्त्यांची मागणी आम्ही काही मिशन बिशन नसतो. आम्ही देश हे सगळे शब्द तिकडे, आमच्याकडे नाही. आम्ही सेवा करण्यासाठी आणि लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी राजकारणात आणि समाजकारणात. नवीन दादा हवा असं बारामतीकरांचं म्हणणं आहे, तर ते नवीन दादा दिसतील का? दुष्काळी दौऱ्यामध्ये पाहायला मिळतात, पवार साहेबांसोबत बोलतात. आणि यापूर्वी जी काही चर्चा होती, मागणी सुद्धा केली जाते की युगेंद्र पवारांना बारामतीत गेले विचार होते. 3-4 वर्ष युगेन बारामतीत फिरतोय. विद्याप्रतिष्ठान संस्थेमध्ये अतिशय चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याचं 3-4 वर्षात आहे. आणि स्थानिक लोकांचे प्रश्न असतील त्याच्यात तो गेले 3-4 वर्ष फील्डवर काम करतोय. आता शेवटी आघाडी आणि पक्ष काय तो योग्य तो निर्णय घेईल. तो फिरतोय म्हणून काय लगेच तो उद्याचा कॅन्डिडेट होईल किंवा होणार नाही याची चर्चा फार लवकर होते. मला असं वाटतं बघूया पुढे काय आघाडी घेईल. बारामतीत नवीन दादा दिसतील का? बारामतीत वहिनी पराभूत झाल्यानंतर पुन्हा खासदार केलं, आता मंत्रिपद दिले जाण्याची तिकडून सांगितलं जातंय. नाही, तो त्यांच्या ईर्ष्या आहे राजकारणात. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न ना, कुणाला कुठलं पद द्यायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. बारामतीत नवीन दादा दिसणार का? आता बघूया ना पुढे. आता तर लोकसभा संपली. आता दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहेत. हिंजवडीमधल्या ज्या कंपनीज बाहेर गेल्या त्या आपल्याला पुणे जिल्ह्यात ठेवायच्या आहेत. पालकमंत्री कुठे दिसतात? याचं प्रश्नाचं उत्तर मला खरंच माझ्याकडे तरी नाही आहे, कारण का मी 2 दिवस आता मुंबईला संघटनेच्या मीटिंग्स होत्या. आता मतदारसंघात चालले. पुढच्या आठवड्यात DPDC येईल तेव्हा त्याची भेट होईल. ज्या पद्धतीने टीका केली जाते की पराभवाचं खापर सोडलं जाते, त्यावर अजित पवार गटाकडून सांगितलं जातं की महायुतीतून बाहेर पडा. जर अशा पद्धतीने जर आरोप केले जात असतील तर बाहेर आम्ही इशारा देतो अशा पद्धतीने दादांनी बाहेर पडावं या सगळ्या याच्यात. त्यांच्या महायुतीचा प्रश्न आहे ना. महाआघाडीची उत्तरं मी देऊ शकते, महायुतीची प्रश्नाची उत्तर मी कशी द्यावी? जर ह्युमिलेशन होत असेल तरी तिथे थांबण्यात पण काही पॉईंट आहे. सातत्याने दादांना पुन्हा तुम्ही सातत्याने सांगत आलो होतं, यापूर्वी सांगितलं होतं की असं काय तसं भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष मी सांगितलं तसं मी 10-15 वर्ष 18 वर्ष खासदार आहे. मी आता 18 वर्षात फार जवळून मी पाहिलेले आणि त्यांचे जे मित्र पक्षांची सुख आणि दुःखात दोन्ही मी राहिलेले आहे. त्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आहे. दोन्ही शिवसेना वर्धापन दिन करतात. पूर्ण शिवसेनेला शुभेच्छा देण्यात. माझ्यासाठी एकच शिवसेना आहे. कैलासवासी बाळासाहेब ठाकरे साहेब. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आणि बाळासाहेब हयात असताना त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धवजींनाच जबाबदारी दिली होती. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनात एकच शिवसेना आहे आणि ती जी उद्धवजींची आहे. बारामतीला आता आणखीन एक खासदार मिळालेले आहेत, तर बारामतीचा विकास आता आणखीन वेगानं होईल. तुम्ही सोबत एकत्रित मिळून बारामतीचा विकास करणार यापूर्वी? आधी पण सगळे करतच होते. मला असं वाटतं आम्ही बलियाच्या मागे आहोत. बलियाचे 5 खासदार आहेत मला वाटतं. मागच्या हिस्सेला आता किती आहेत बलियाचे माहिती नाही. तर उत्तर प्रदेशमध्ये बलियामध्ये 5 खासदार आहेत. तसंच बारामतीला 3 आहेत. आता पुण्यात आता एकूण 7 खासदार झालेले आहेत. किती? 7. मला असं वाटतं पुण्याचाही विकास व्हावा, राज्याचाही विकास व्हावा आणि देशाचाही विकास व्हावा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की मोदींवरती वैयक्तिक टीका केली जाते, त्याचं आकलन शरद पवारांनी करावं आणि थोड्या यशाने हुरून जाऊ नये. ते लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार. इंदापूरमध्ये आईस्क्रीममध्ये एक बोर्ड सापडलं की फॅक्टरी इंदापुरात FDA असतील किंवा FSSAI या संस्था असतात, सातत्यानं असेल फूड पॅकिंगच्या संदर्भानं प्रश्न उपस्थित होतात. म्हणजे आईस्क्रीममध्ये बोर्ड सापडले तर गंभीर असेल. या दोन्ही संस्था नीटचं काम करत नाही, लक्षपूर्वक संस्थांकडून काम केली जाते. FDA असेल किंवा
काय नेमकी मागणी करा इंदापुरात प्रकार घडला? नाही, अर्थातच अतिशय गंभीर प्रकरण आहे. आत्ताच मी निघायच्या आधी चॅनलवर पाहिलं की पाणीपुरी खाऊन ही विषबाधा लोकांना झालेली आहे. त्यामुळे फूड सेफ्टी आणि सिक्युरिटी ह्याच्याबद्दल आपण सगळ्यांनीच आणि राज्यांनी अतिशय गांभीर्याने या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे आता मध्ये FDI किंवा औषध किंवा मध्ये जो ड्रग्सचं झालं होतं त्याच्यात सातत्याने म्हणजे होणारे भ्रष्टाचाराचे आरोप हे मीडियातून येतात. हे काही फार योग्य नाही आहे आणि या सगळ्या ज्या सरकारी संस्था आहेत त्यांनी अतिशय पारदर्शकपणे काम केलं पाहिजे. विधान परिषदेच्या 11 जागांची आता निवडणूक आहे, यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा घोडेबाजार होईल अशी चर्चा व्यक्त केली जाते. आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जाईल असं सुद्धा म्हटलं जातं. तर महाविकास आघाडी म्हणून तुमची नेमकी कशी तयारी आहे आणि किती जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेल? महाविकास आघाडीची चर्चा मला वाटतं 25 तारखेला मीटिंग आहे. उद्धवजी, काँग्रेस पक्ष, आदरणीय पवारसाहेब, राऊतसाहेब, जयंतराव सगळे एकत्र बसणार आहेत. त्यामुळे 25 तारखेला या सगळ्या बाबतीची माहिती तुम्हाला मुंबईच्या मीटिंगमधून मिळेल. रोहित दादांचं आणि जयंत पाटलांचं जे काही हे होतं खोटं होतं माहीत नाही, पण सातत्याने ते सगळं सुरू होतं. तुम्ही एक काय ते कशा त्याला आपण म्हणतो की मीडिया क्रिएटेड समज गैरसमजातून होणाऱ्या बातम्या, तुमच्या होणाऱ्या ब्रेकिंग न्यूज या प्रत्येक संघटनेबद्दल येत असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यावर कोणीच आम्ही जबाबदार व्यक्तींनी भाष्य करू नये. कारण का शब्दाला शब्द वापरतो आणि चुकीची माहिती अनेक वेळा उत्सुकता भरात बाहेर येत असतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आता एकच लक्ष आहे जे विधानसभा राज्यातल्या प्रत्येक संघटनेसाठीच आहे, फक्त आमच्या आघाडीसाठी नाही. आणि हे फार सिरियसली राज्याचं इलेक्शन घेतलं पाहिजे. राज्यामध्ये प्रचंड दुष्काळ आहे, महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्रात प्रचंड वाढणारा भ्रष्टाचार. म्हणजे मला आठवतं आहे सरकारमध्ये 40% सरकार कर्नाटकाचं होतं. आता मी सगळा डेटा मागवते की हे 30, 40 का 50% सरकार आहे. कारण का सातत्याने भ्रष्टाचाराच्या कंप्लेंट्स असतात. तुमच्याच एका चॅनलवर काल मी एक नवीन कोरा रस्ता पाहिला ज्याच्यातून वरून तो माणूस हाताने त्याचा वरची लेअर काढत होता. त्यामुळे ह्या राज्यामध्ये होणारा प्रचंड भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांवर अन्याय, महिलांवर होणारे अन्याय हे विषय फार गंभीर आहेत आणि मला असं वाटतं त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. रोहित पवार काही दिवसापूर्वी म्हटले होते की महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळतील. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आपल्याला आवडेल का मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? नाही, रोहितकडे अर्थातच एक जबाबदार आमदार म्हणून आमच्या फार अपेक्षा आहेत आणि त्यांनी 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने एक आमदार म्हणून अतिशय उत्तम काम केलेलं आहे. आणि आमच्या आता इलेक्शनला 2च महिने राहिले, 1.5-2 महिन्यात आचारसंहिता लागेल आणि महाविकास आघाडीचंही सरकार म्हणजे असा जो माहोल जो दिसतोय त्याच्यातून लोकांनी विश्वासाच्या नात्याने मला वाटतं महाविकास आघाडीवर एक मोठी जबाबदारी आता ऑक्टोबरमध्ये येईल असं एक चित्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आवडेल का? आता दिसेलच ना. हो, अरे मागणी हे लोकशाही आहे, आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष आहे, प्रत्येकालाचा. कशाचं माझ्या तरी कानावरही आलेली नाही. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून आवडेल का महाराष्ट्राचं? अहो, मी सिविक्स तुम्हाला येतं ना, सगळ्यांनाच येतं. मी लोकसभा लढलेली आहे आणि मी दिल्लीला पुढच्या आठवड्यात, मी रविवारीच चालले, पुढच्या नाही ह्याच आठवड्यात चालले. चंद्रकांत दादांनी मोफत मुलींना शिक्षण देऊ अशा प्रकारची घोषणा देऊन काळामध्ये केली होती. मात्र त्याबद्दलचं GR आहे मी कालच त्याच्यावर ट्विट केलेलं आहे. ती बातमी मी वर्तमानपत्रात वाचली. कारण का आत्ता जेव्हा ॲडमिशन्स करायची वेळ आली तेव्हा तो केलेला नाही. जुमलेबाज येतो. मला इतकी सवय झाली इतक्या वर्षाची. त्याच्यामुळे ते मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, त्याच्यातून खरंच काही नाही. डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम, महागाई कमी करू, बेरोजगारी कमी करू, 15 लाख करू, सगळ्या जुमल्याची सवय झाली या राज्याला आणि देशाला. आणि ते तुम्हाला दिसतंय आता काय झालेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.